सांगोला तालुक्यातील शिरभावी येथे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या आमदार फंडातून लाखो रुपयांची रस्त्याची कामे सुरू असून ही कामे ग्रामपंचायत सरपंच आणि काही ठराविक लोकांच्या माध्यमातून केली जात असून यामध्ये क्वालिटीचे काम केले जात नसून आर्थिक मलिदा लाटण्याच्या हेतूने निकृष्ट कामे सुरू असून यामध्ये सांगोला बांधकाम विभागाचे संबंधित इंजिनियर महाजन व काही अधिकारी सामील असल्याचे शिरभावी येथील ग्रामस्थांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मत असून निकृष्ट कामाचे निवेदन गटविकास अधिकारी सांगोला, बांधकाम विभाग सोलापूर, कार्यकारी अभियंता तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि संबंधित विभागास निवेदन देण्यात आले असून तात्काळ कामे थांबवून सदर कामांची तात्काळ चौकशी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत। यावेळी बोलताना शिरभावी येथील ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब मेटकरी, मीनानाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते समाधानप्पा सलगर, आनंददा होवाळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, PPR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता सांगोला तालुक्यातील शिरभावी या गावी आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की इथले सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी गावासाठी प्रामाणिकपणे काम व्हावं यासाठी गेले अनेक दिवस झालं झगडत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आपल्या बरोबर समाधान बंडगर आहेत, समाधान सलगर आहेत, त्याच्यानंतर सिकंदर पवार आहेत, आनंद ओहळ आहेत, त्यानंतर अनेक इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत। तर नक्की काय विषय आहे, गावाच्या विकास कामामध्ये काय चालू आहे आणि कसा विकास चालू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपलं PPR न्यूजमध्ये प्रथमतः स्वागत आहे। आपल्या हातात जो कागद आहे तो काय विषय काय आहे नक्की? सर, या ठिकाणी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2025-26 या अंतर्गत आमच्या गावामध्ये 8 रस्त्याची कामं मंजूर आहेत 10 लाखाच्या। त्यापैकी हे आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते काम आहे अशोक नलवडे वस्ती, या वस्तीला जाणारा हा रस्ता आहे सांगोला डांबरी ते। मग ह्या एस्टिमेटमध्ये असं आहे की 1.5 इंचानं खाली मुरुम पाहिजे, तर त्या ठिकाणी हो का इथं मुरुम टाकलेला नाही, दिसत नाही आपल्याला। खाली दाखवा खाली पूर्ण हो का, इथं खाली मुरुम नाही आणि नुसतं एक दगडाचा थर दिलेला आहे। इथं 7.50 सेंटीमीटर एक ग्रेड 1 जाडीची खडीकरण करणं महत्वाचं आहे, परंतु ही ग्रेड 1 हे जी खडी नव्हतं, असं अगदी धुळपेक करून ही काम चालू आहे असं आमचं मत आहे। खरं तर या ठिकाणी मुरमीकरण सुरुवातीला होणं गरजेचं होतं। त्यानंतर एस्टिमेटमध्ये जे दिसतंय याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कडेची झाडे झुडपे काढून घेतली पाहिजे, साईड पट्टीला स्वच्छ करायला पाहिजे आहे। आपण बघू शकता साईड पट्टी कुठेही स्वच्छ केलेली नाही आहे असं आहे। त्याच्यानंतर जो खाली मुरमीकरणाचा थर पाहिजे होता तो थर दिलेला नाही, डायरेक्ट याच्यावरती खडी टाकलेली आहे आणि काम आता यांनी दाखवलं जे परिस्थिती आहे ती तुम्ही आपण बघू शकताय। बिभीषण शिंदे शिरभावी येथील नागरिक रहिवासी असून आम्हाला ही बातमी समजली की आमच्या गावामध्ये आमदार साहेबाच्या फंडातून काहीतरी 80 लाख रुपयाची कामे मंजूर झालेली आहेत रस्त्यासाठी, परंतु त्यांनी सध्या सर्व ठिकाणी आमच्या सरपंचाला हाताला धरून सर्व ठिकाणी घोळ घातलेला आहे असं आम्हाला वाटतं। आम्ही हे रस्ते पाणी करण्यासाठी आलेलो आहे, तर सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत व जिथं परवानगी आहे अशा ठिकाणी काम केलं नाही व जिथं परवानगी नाही अशा ठिकाणी त्यांनी लालालेलीचं काम करून मुरुम कुठं तर वरून टाकून ते सरकारला दाखवत आहेत की हे काम आम्हीच केलेलं आहे म्हणून। तरी या सर्व रस्त्याची चौकशी झाली पाहिजे असं आमचं एक ग्रामस्थ नागरिक म्हणून आमचं एक म्हणणं आहे। आमचे सरपंच पहिल्यांदा मागच्या वेळेस त्यांचे विरोधकाचे आमदार होते, तर त्यावेळेस आमदार वगैरे कोण आलं तरी भेटत पण नव्हते, असं कंडिशन होतं मागच्या वेळेस। आता त्यांची सत्ता आहे, त्यांचे आमदार आहे, तर हे सगळ्यांच्या मिळून त्यांनी दोन्ही बाजूने मिळून सगळं साठवलोटं चालू असल्यासारखं त्यांचं काम चालू आहे। तर आमची एकच ग्रामस्थ म्हणून किंवा तालुक्याचा एक नागरिक म्हणून आमची एक सरकारला विनंती आहे की याची सर्व प्रकारची चौकशी झाली पाहिजे, चौकशी करून अधिकाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजेत। मौजे, शिरभावी तालुका, सांगोला, चोरमले वस्ती ते सलगर, बुईटे, पवार वस्ती सुधारणा ह्या रस्त्याचं छोटंसं त्यांनी काम केलेलं आहे, ते पण एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। बुईटे वस्तीला तर आम्ही आता बघा हे बुईटे वस्तीलाच उभा राहिलोय, इकडे तर त्यांनी रस्ताच केला नाही, परंतु ते तर दाखवलंय त्यांनी कागदोपत्री आम्ही बुईटे वस्तीचा रस्ता केलेला आहे म्हणून। तर आमची एकच ग्रामस्थ म्हणून किंवा तालुक्याचा नागरिक म्हणून एकच सरकारी अधिकाऱ्यांची
चौकशी व्हावी ही आमची सरकारला विनंती आहे. तरी ग्रामपंचायत सदस्य हा वार्ड माझ्या अंडरखाली येतोय. हा वार्डात जाणारा रस्ता गणेश नलोडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता आहे हायस्कूल ते. काय सदर कामाची क्वालिटी नाही. येथील पावसाळ्यात लहान मुले शाळेला जाते माझ्या इथं यशवंत हायस्कूलला. तरी मी यांना वारंवार सांगितलं की माझ्या रस्त्याचं काम चांगल्या क्वालिटीचं करा, तरी ह्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. वारंवार ह्यांना सांगतोय की लहान मुलं शाळेला जाते ती, पावसाळ्यात पडते ती, डबरे येते. ह्याने रस्त्याची कुठलंही काम व्यवस्थित केलेलं नाही. काल तर महाजन साहेब आलते, त्यांच्या देखत माती टाकली येत होतं पलीकड रस्त्याकडला. त्यांना म्हणलं माती टाकायचं चालू, तुम्ही काय तुमच्या ह्यानं काय करता का, तर काय ह्यांनी दखल घेतलेली नाही. आणि त्या मातीवरच मुरुम टाकलाय थोडाफार आणि ती लावली जेव्हा केलेली आहे. तरी तुम्हाला मी दावतो तर काय केलेलं आहे सध्या. आता बी सध्या ह्याने इथं मुरुम न टाकता ह्याच्यावर खडी मोठीला टाकलेली आहे. कुठलंही कामाला दर्जा नाही. आणि वरिष्ठांना आम्ही सर्व पत्रव्यवहार केला आहे, तरी वरिष्ठ बी आमची दखल घेत नाही. तरी तुम्ही या न्यूजच्या माध्यमातून आम्हाला एक न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे. तुम्ही चालू सदस्य आहात, चालू सदस्य आमच्या सरपंच आणि तुमची ग्रामपंचायत तुम्ही सत्ताधारीत आहेत का विरोधात? सत्ताधारीत आहेत. तरीही तुम्हाला विचारात घेतलं जात विचारात नाही? घेतलं जात नाही. कारण का तर जो सदस्य कामाची क्वालिटी मागतो त्या सदस्याला वारंवार खालची दर्जा दिला जातो, त्यांना विचारलं जात नाही. आणि सत्ताधारी पक्ष असून सुद्धा की सत्ताधारी पक्षाच्या माणसांचा विकास का आज तागायत झालेला नाही. कुठलंही काम व्यवस्थित झालेलं नाही. माझ्या इथे एका रस्त्याला तर 4दा निधी पडलेला आहे, पण तो आजही रस्ता डबऱ्यातच आहे. लोक आजही पावसाळ्यात त्या रस्त्यानं जाताना चिखलातूनच जावं लागतं, त्यांना मातीच टाकलेली आहे त्या रस्त्यावर सदर. आणि हे बी काम ह्याच सरपंचांनीच केलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि ह्याच्या आधी मी प्रत्येकाला वारंवार सांगितले, तरी ते कोण दखल घेत नाही. ती तरी तुम्ही ह्या माध्यमातून आम्हाला एक न्याय मिळवून देण्याचं काम करावं हीच आमची विनंती आहे. मी सिकंदर पवार, शिरबावी ग्रामपंचायत सदस्य. शिरबावी ग्रामपंचायतचं 80 लाख रुपयाचं काम चालू असताना कोणताही ग्रामपंचायत सदस्य कुणालाही विचारात न घेता फक्त सरपंच हा रस्त्याचं काम करत आहे. काम करत असताना कामाला कुठलीही क्वालिटी नाही. आम्ही महाजन रावसाहेबशी संपर्क साधला, त्यावेळेस महाजन रावसाहेब म्हणले आम्हाला इस्टिमेंट माझ्याकडं नाही, मी इस्टिमेंट उपलब्ध करून देतो. मग ह्या कामाचा GA ला जर हिचं इस्टिमेंट माहीत नसेल तर त्या GA वर कारवाई झाली पाहिजे. कारण तो GA जे आहे तो आम्ही इथं बोलवल्यानंतर लगेच त्या कॉन्ट्रॅक्टदाराशी ठेकेदाराशी संगनमत करून हाय असं काम चालू करायला लावलं त्यांनी. पूर्ण रस्त्यावर त्यांनी माती टाकलेली आहे. ह्याला 7.50 सेंटीमीटरचा खडीकरणाचा थर आहे. तर इथं ॲक्च्युली 2 इंच सुद्धा खडी नाही. रावसाहेबनं ह्याच्यावर माती टाकून डोळ्यात लोकांच्या माती टाकण्याचं काम केलेलं आहे. सध्या पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा हाच विकास फक्त शिरबावी ग्रामपंचायतचा सरपंचाचा चालू आहे. तरी ह्याच्यावर कायदेशीर कोण आहेत सरपंच? बाळासाहेब बंडगर. बर, कोणत्या पार्टीचे आहेत? शेतकरी कामगार पक्ष. सेकापचे. हा. किती वर्षापासून असा कारभार चालू आहे? 10 वर्ष झालं. 10 वर्ष गावाची सत्ता त्यांच्याकडे आहे. फक्त त्यांचा एकच लक्ष, पैशातनं सत्ता आणि सत्यातनं पैसा. जनतेनं मग याच्यावरती आवाज उठवलाय का काय? आवाज काय, पैशासाठी ही सुरुवात आहे. अच्छा. आणि गावामध्ये किती लाख रुपयाची कामं चालू आहेत सध्या? आता सध्या 80 लाख रुपयाचं काम चालू आहे, पण ही 20 ते 25 लाखात ह्यांनी डाव गुंडाळला आहे या कामाचा. अधिकारी याच्यामध्ये संगनमत आहेत? सगळ्या अधिकारी संगनमत आहेत. आपण अधिकाऱ्याला फोन केला का आपलं कॉल रेकॉर्डिंग त्यांना पाठवते ठेकेदारांना. इथपर्यंत अधिकारी संगनमत आहेत. बरं, आता यावर जर कारवाई नाही झाली किंवा काम व्यवस्थित नाही झालं, निकृष्ट दर्जाचं काम झालं, तर पुढे तुम्ही काय करणार? आम्ही उपोषणाला बसणार आहे. बरं, कुठं पण सांगोला की सोलापूर? सोलापूरला. जिल्हा अधिकाऱ्यालय सोलापूर यांच्या समोर आम्ही उपोषणाला बसणार आहे. आम्ही सर्व पाठपुरावा केलेला आहे.